महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जलसागर या परिसरामध्ये मी सध्या आहे आणि या परिसरामध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे चौथा टप्पा जो आशिया खंडातला पहिला लेक टॅपिंग झाला. तर चौथ्या टप्प्याचा जो काही भाग आहे तो आता ओपन झाले चित्र पाहायला मिळते. माझ्या उजव्या हाताला जर आपण पाहिलं तर त्या याच परिसरामध्ये चौथ्या टप्प्याचं पहिलं लेक टॅपिंग आहे. आशिया खंडातलं पहिलं लेक टॅपिंग हे आता ओपन झाल्याचे चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळं पूर्वेकडे आता त्या जो चौथ्या टप्प्याचा पहिला लेक टॅपिंग आहे त्यातून पाण्याचा विसर्ग हा बंद असल्यामुळे काहीसा वीज निर्मितीवरती त्याचा परिणाम आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळतोय. मात्र पहिल्या लेक टॅपिंग चौथ्या टप्प्याचा दुसरा लेक टॅपिंग आहे तो माझ्या पश्चिमेकडच्या बाजूला म्हणजेच डाव्या हातावरती त्या ज्या ठिकाणी आहे तो देखील चालू आहे. मात्र धरणामध्ये पाणी साठा 9 TMC वरती आल्यामुळं जे पश्चिमेकडील वीज निर्मिती करणारं पोपळीमध्ये युनिट आहे ते आता बंद करण्यात आलेलं आहे. पावसानं अद्यापही हजेरी लावलेली नाही. त्यामुळं या सर्व व्यवस्थापनेनं वीज निर्मिती करण्याचं जे काय त्यांचं नियोजन होतं ते सध्या बंद केलेलं आहे. घनदाट जंगलातून जाणारा हा सगळा विस्तीर्ण जलाशय आहे आणि हा जलाशय हिरवागार असणारा जलाशय, निळं पाणी असणारा जलाशय मात्र आता कोरडा टाक पडलेला आहे आणि सर्वत्र आपल्याला लाल मातीच आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं आता या परिसरामध्ये पाऊस कधी पडणार आणि कोयना धरण कधी भरणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागलेले आहेत. कॅमेरामन वैभवसह मी शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, छत्रपती शिवाजी महाराज जलसागर. पुण्यानंतर आता कॉक्रोच जनता पार्टीचा 16 जूनला नागपूरमध्ये आंदोलन आहे. आंदोलनात अभिजित दिपके सहभागी होण्याची शक्यता आहे. कॉक्रोच जनता पार्टीचं संविधान चौकात हे आंदोलन होणार आहे. सीताबर्डी पोलीस ठाण्यात आंदोलनाकरता परवानगी करता अर्ज सादर आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.